नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। सराफाकडून दागिने बनवण्यासाठी सोने घेऊन जाऊन कारागीर पळून गेल्याच्या बातम्या नेहमी समोर येतात। पण इथे स्वतःचे सोने घालून कारागिराने दागिने बनवले, उरलेले फाईन सोने आणि मजुरी परत करतो असं सांगून सराफ दागिने घेऊन गेला। सराफाने कारागिराची 27 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत अमर माझी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी राजाराम मोरे, मनोज मोरे आणि विकास इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार 8 ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत घडलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा बुधवार पेठेत अमर माझी गोल्ड स्मिथ या नावाने सोन्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय आहे। ते रविवार पेठ येथे परिसरातील सराफ व्यापाऱ्यांकडून ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून देतात। विकास इंगळे हा सोने आटणीचं काम करतो। तो 16 जुलै 2024 रोजी राजाराम मोरे आणि मनोज मोरे यांना घेऊन दुकानात आला। माझ्या जावयाचे पूजा ज्वेलर्स नावाने चिखली येथे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे। त्यांचे जवळजवळ 3 किलो पर्यंत भांडवल आहे। व्यवसाय मोठा आहे, त्यांना दागिने बनवायचे आहेत। विकास इंगळे हा 20 वर्षांपासून ओळखीचा असल्याने त्याने विश्वास दिल्याने माझी हे दागिने बनवून देण्यास तयार झाले। त्यांच्याकडे 676 ग्राम फाईन सोने दिले। ऑर्डर प्रमाणे दागिने बनवण्यास सांगितले। लागले तर तुमच्याकडे सोने टाकून दागिने बनवा, टाकलेले सोने लगेच परत करतो असा विश्वास दिला। त्याप्रमाणे त्यांनी पेंडल, मंगळसूत्र, वाटी, कानचेन, लेडीज अंगठी, मंगळसूत्र असे विविध 1133 ग्रॅमचे दागिने बनवले। 8 ऑगस्ट रोजी राजाराम मोरे आणि मनोज मोरे विकास इंगळे बनवलेले दागिने घेण्यासाठी आले। टाकलेले 27,62,000 रुपयांचे 406 ग्रॅम सोने लवकरच परत करतो असं सांगून ते दागिने घेऊन गेले। त्यानंतर त्यांनी वेळोवेळी सोन्याची मागणी केली असता त्यांनी ते सोने परत केले नाही। शेवटी त्यांनी आता फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करतायत। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।